पाहताना वाटतं किती पसारा आहे, पण करायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे. एक कोबी बारीक किसून घेतली, एक शिमला मिरची बारीक कापली, एक कांदा, 5 हिरव्या मिरच्या बारीक कापल्या, 12-15 लसूण पाकळ्या उभ्या कापल्या, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, एका भांड्यात किसलेली कोबी, कापलेल्या हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, 3 चमचे मैदा, 4 चमचे मका पीठ, कोबीमध्ये हलकसं मिक्स केलं. कोबीला पाणी सुटल्यामुळे मी पुन्हा थोडं मका पीठ मिक्स केलं. मध्यम आकाराचे मंचुरियन बनवले. बनवताना दाबून नाही बनवायचे, नाहीतर ते मधून कच्चेच राहतात. गरम तेलात मध्यम गॅसवर हे मंचुरियन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले. मंचुरियन सॉस साठी मोठ्या गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेलात कापलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा, शिमला मिरची, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ टाकून तळून घेतलं. 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, थोडंसं पाणी टाकून शिजवलं. 4 चमचे पाण्यात 1 चमचा मका पीठ टाकून ते पाणी सॉस मध्ये टाकलं. पाणी टाकल्यानंतर सॉस चांगला हलवून मिक्स करून घ्यायचा, म्हणजे तो घट्ट होतो. कुरकुरीत होण्यासाठी तळलेले मंचुरियन पुन्हा मोठ्या गॅसवर काळपट रंगावर तळले. गरमागरम सॉस मध्ये हे तळलेले मंचुरियन टाकले. अतिशय छान असे हे कोबी मंचुरियन तयार झाले.